Welcome student on a new lecture of current electricity. विद्यार्थी मित्रांनो, कालच्या लेक्चरमध्ये आपण कॉम्बिनेशन ऑफ रेजिस्टन्सच्या दोन मेथड स्टडी केल्या. त्यामध्ये पोटेन्शियल मेथड आणि इन्फायनाइट नेटवर्क या दोन मेथडचा स्टडी आपण केला आहे. आजच्या लेक्चरमध्ये आपण नवीन मेथड म्हणजे व्हीटस्टोन ब्रिज या मेथडचा स्टडी करणार आहोत. तर जनरली आपण इक्विव्हॅलेंट रेजिस्टन्स कॅल्क्युलेट करण्यासाठी पोटेन्शियल मेथड आणि इन्फायनाइट नेटवर्कने आपण पोटेन्शियल कॅल्क्युलेट किंवा आपण इक्विव्हॅलेंट रेजिस्टन्स कॅल्क्युलेट केला. पण कधी कधी काय होतं की प्रॉब्लेममध्ये ज्यावेळेस 5 किंवा 5पेक्षा जास्त रेजिस्टन्स ज्यावेळेस सर्किटमध्ये येतील त्या सर्किट थोडंसं कॉम्प्लेक्स होतं. तर ते सर्किट सॉल्व्ह करण्यासाठी आपण व्हीटस्टोन ब्रिज या मेथडचा यूज करत असतो. तर ही मेथड काय असते पहिले आपण ती समजून घेऊ आणि मग त्याच्यावरचे काही प्रॉब्लेम स्टडी करू. बघा, कधी कधी क्वेश्चनमध्ये तुम्हाला या टाईपचं नेटवर्क मिळत असतं. त्यामध्ये 5 रेजिस्टर्स काय असतात कनेक्ट केले असतात. तर ज्यावेळेस 5 किंवा 5पेक्षा जास्त रेजिस्टन्स ज्यावेळेस येतील त्या समजून घ्यायचं की तो काय तुमचा एक व्हीटस्टोन नेटवर्क किंवा व्हीटस्टोन ब्रिज हा असू शकतो. तर त्याचं जनरल डायग्राम आपण बघितली ती ह्या फॉर्ममध्ये ती तुम्हाला दिलेली असते आणि आपल्याला ए आणि बीच्या अक्रॉस इक्विव्हॅलेंट रेजिस्टन्स किती असेल असा क्वेश्चन विचारला जातो. तर हा जो काही व्हीटस्टोन नेटवर्क याचे दोन कंडिशन असतात. एक असतो अनबॅलन्स व्हीटस्टोन नेटवर्क आणि एक असतो बॅलन्स व्हीटस्टोन नेटवर्क. तर आता बॅलन्स आणि अनबॅलन्स व्हीटस्टोन नेटवर्क म्हणजे काय ते बघा की समजा R1/R2 आणि R3/R4 यांचा जर का आपण रेशिओ घेतला हा जर का इक्वल असेल आणि हा जो का R5 आहे हा R5 मध्ये जे काय पोटेन्शियल हे पोटेन्शियल का सेम असेल. आता पोटेन्शियल सेम म्हणजे थोडक्यात आपण काय सांगतो की जो यांचा पोटेन्शियल डिफरन्स जर का सेम असेल म्हणजे जर का पोटेन्शियल डिफरन्स जर का सेम असेल तर हा जो का R5 आहे R5 मधून जर का कोणत्याही प्रकारचा करंट जर का फ्लो होत नसेल तर त्या सिच्युएशनमध्ये आपण त्या नेटवर्कला काय म्हणतो बॅलन्स व्हीटस्टोन नेटवर्क म्हणतो किंवा बॅलन्स व्हीटस्टोन ब्रिज म्हणतो. बघा, इफ देर इज अ नो करंट इन द मिड रेजिस्टर म्हणजे R5 ह्या रेजिस्टरमधून कोणत्याही प्रकारचा करंट जर का फ्लो होत नसेल तर त्यास आपण काय म्हणत की तो कसा असेल बॅलन्स व्हीटस्टोन नेटवर्क असेल. समजा यांच्या अक्रॉस पोटेन्शियल डिफरन्स जर का काहीतरी असेल आणि याच्यातून जर का काही करंट फ्लो होत असेल तर तो काय असेल तुमचा अनबॅलन्स व्हीटस्टोन नेटवर्क असेल. त्याचे प्रॉब्लेम आपण पुढे तरी स्टडी करणारच आहे. पण आज आपण फक्त बघतो की बॅलन्स व्हीटस्टोन नेटवर्क म्हणजे याचा अर्थ काय देर इज अ नो करंट फ्लो थ्रू द मिड रेजिस्टर. मग आता जर का असं होत असेल म्हणजे जर का व्हीटस्टोन नेटवर्क का बॅलन्स असेल तर त्यावेळेस सिच्युएशनची जी काय बॅलन्सिंग कंडिशन असते ती असते R1/R2 = R3/R4 R1/R2 = R3/R4. म्हणजेच जनरल आपण जर का सांगितलं तर हे बॅलन्स कधी असेल की समजा एक्स आणि वायच्या अक्रॉस जर का पोटेन्शियल सेम असेल तर त्यास कोणत्याही प्रकारचा करंट काय होणार नाही फ्लो होणार नाही. मग आता जर का दिलेलं नेटवर्क हे जर का बॅलन्स असेल तर त्या सिच्युएशनमध्ये हा जो का R5 हा R5 आपण काय करू शकतो रिमूव्ह करू शकतो. बेसिक कंडिशन काय जर का R1/R2 = R3/R4 असेल तर या सिच्युएशनमध्ये कोणत्याही प्रकारचा जर का करंट फ्लो होत नसेल म्हणजे आता हा रेजिस्टर आपण काय करू शकतो रिमूव्ह करू शकतो. मग जर केला रिमूव्ह केलं तर आपलं जनरल जे काही नेटवर्क आहे ते तुम्हाला या फॉर्ममध्ये काय होईल मिळून जाईल. म्हणजे तुमचं हे जनरल नेटवर्क आहे तुम्हाला ऑब्टेन होईल. मग हे जर का नेटवर्क असेल तर आपल्याला R1 R2 R3 आणि R4 म्हणजे R1 R3 सिरीजमध्ये R4 आणि R2 आणि R4 काय असतील सिरीजमध्ये आणि आपलं सिरीज कॉम्बिनेशन वापरून आपण प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकतो. त्याचीच काही आपण आता प्रॉब्लेम स्टडी करतोय. बघा, सगळ्यात पहिले एक्झाम्पल आहे फाइंड द इक्विव्हॅलेंट रेजिस्टन्स बिटवीन R1 आणि R2. आता एक लक्षात ठेवायचं की प्रत्येक वेळेस तुम्हाला ही जी काय काईटची डायग्राम म्हणजे काय पतंगाची डायग्राम अशी डायग्राम प्रत्येक वेळेस पेपरला विचारली जाणार नाही. तर तिच्यामध्ये काहीतरी मॉडिफिकेशन करून ही डायग्राम काय केली असते विचारलेली असते. ती फक्त आपल्याला ओळखता आली पाहिजे. बघा, एक्झाम्पल दिले तुम्हाला आता 5 रेजिस्टर्स आर कनेक्टेड अक्रॉस ए अँड बी. वी हॅव टू कॅल्क्युलेट इक्विव्हॅलेंट रेजिस्टन्स बिटवीन R1 आणि R2. ठीक आहे, हा 2 ओम दिला हा 1 ओम 4 ओम 2 ओम. तर आता सगळ्यात पहिले बघायचं की बॅलन्स आहे की नाही. बघा, म्हणजे जर का तुम्ही R1/R2 = R3/R4 जर का स्टडी केलं म्हणजे किती 2/1 = 4/2 म्हणजे नेटवर्क कसं तुमचं बॅलन्स आहे हा 2/1 तर हा पण किती तुमचा 2/1 म्हणजे याचा अर्थ त्या सिच्युएशनमध्ये आपण हा जो काही 3 ओम हा जो काही रेजिस्टन्स आपण काय करू शकतो त्याला आपण नेग्लेक्ट करू शकतो. म्हणजे जर का हा
3 ओहम रेजिस्टन्स जर का आपण रिमूव्ह केला, 3 ओहम रेजिस्टन्स इज रिमूव्ह, मग आपल्याकडे काय सर्किट मिळेल बघा, सर्किट मिळेल आपल्याकडे या फॉर्ममध्ये, या फॉर्ममध्ये केलं आता सर्किट आपल्याला ऑप्टेन होईल. मग हा तुमचा 2 ओहम आहे, हा 4 ओहम, हा 1 ओहम, हा 2 ओहम. म्हणजे त्याचा अर्थ काय झाला, इक्विव्हॅलेंट रेजिस्टन्स जर का आपल्याला कॅल्क्युलेट करायचं असेल तर काय होईल, हा 2 आणि हा 4 काय तुमचा सिरीजमध्ये, म्हणजे याचा अर्थ काय होईल तुमचा 6 ओहम आणि हा किती येईल तुमचा 3 ओहम. 6 ओहम आणि 3 ओहम तुमच्या पॅरललमध्ये असेल, म्हणजे याचा अर्थ काय असेल 1/RP इज इक्वल्स टू 1/6 प्लस 1/3. म्हणजे त्याचा अर्थ काय मिळेल तुम्हाला, RP इज इक्वल्स टू आपण लिहितो 6 × 3/6 + 3, म्हणजेच काय मिळेल बघा तुम्हाला 9/6 3 18 / 9, म्हणजेच किती आन्सर मिळेल तुम्हाला 2 ओहम. ठीक आहे, म्हणजे तुमचा आन्सर किती असेल बघा इथं 2 ओहम एवढं काय मिळेल तुम्हाला आन्सर, म्हणजे तुमचा जो इक्विव्हॅलेंट रेजिस्टन्स आहे तो किती आला 2 ओहम. तर हा प्रॉब्लेम तुम्हाला या पद्धतीने सॉल्व्ह करता येईल. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा, फाइंड द इक्विव्हॅलेंट रेजिस्टन्स बिटवीन ए अँड बी. आता पुन्हा या प्रॉब्लेममध्ये 5 रेजिस्टर्स आपल्याला दिलेले आणि आपल्याला इक्विव्हॅलेंट रेजिस्टन्स बिटवीन ए अँड बी विचारले. हा पण तुमचा एक वेस्टर्न नेटवर्क आहे, तो कसा आहे आपण ते चेक करूया बघा. आपल्याकडं ए आणि बी मध्ये इक्विव्हॅलेंट रेजिस्टन्स कॅल्क्युलेट करता असेल तर आपण पोटेन्शियल मेथड काय केली, स्टडी केली नाही. मग आता जनरली पोटेन्शियल मेथड ज्याचं आपण स्टडी केली त्याचं आपण काय करतो की तर एक ए आणि बीच्या अक्रॉस काय करतो, एक इमेजिनरी बॅटरी काय करतो आपण कनेक्ट करतो आणि याला काय करतो पोटेन्शियल देतो. मग आता ज्याचं आपल्याला पोटेन्शियल देणार, म्हणजे याचा अर्थ काय इथलं पोटेन्शियल काय असेल व्ही असेल, इथलं पोटेन्शियल काय असेल 0 असेल. मग आता माहिती आहे आपल्याला की जर का याच्या अक्रॉस एखादा इंडक्टर, एखादा रेजिस्टर किंवा कॅपॅसिटर काही नसेल तर त्या तुमचं पोटेन्शियल काय असतं सेम असतं. म्हणजे इथं पोटेन्शियल किती असेल व्ही, इथं व्ही तर इथं पण किती असेल व्ही पोटेन्शियल असेल. आता इथं काहीतरी रेजिस्टर आला म्हणजे इथं पोटेन्शियल तुमचं चेंज होणार आहे. आता इथं 0 आहे, इथं पण काय असेल 0 असेल, यांच्या अक्रॉस पण काहीतरी आता आले. ठीक आहे, मग आता आपल्याला काहीतरी 2 पॉईंट कन्सिडर करावे लागतील. आपण काय कन्सिडर करू की इथं समजा तुमचा एक्स हा एक पॉईंट आपण कन्सिडर करू, इथे एक्स इथं हा पण काय असेल एक्स असेल. आता इथून इथं पोटेन्शियल पुन्हा चेंज झालं. ठीक आहे, म्हणजे इथं आपण ह्या पॉईंटला आपण काय कन्सिडर करू, वाय पॉईंट कन्सिडर करू. ओके, मग आता आपल्याकडे बघा 4 पॉईंट मिळाले. मग आता आपण त्याचे इक्विव्हॅलेंट सर्किट किंवा आपण त्याचं रेड्यूस सर्किट काय करू आता ड्रॉ करूया. बघा मग आता कोणकोणते पॉईंट आपल्याकडं, ए एक पॉईंट आहे, ठीक आहे, त्यानंतर एक्स हा एक पॉईंट आहे, त्यानंतर वाय एक पॉईंट आहे आणि बी म्हणजे 0 एक पॉईंट आहे. मग आता बघा सगळ्यात पहिले काय व्ही आणि एक्सच्या मध्ये एक रेजिस्टर आहे. ठीक आहे, हा रेजिस्टर कुठे तुमचा व्ही आणि एक्सच्या मध्ये. मग आता व्ही आणि एक्स म्हणजे हा तुमचा व्ही आणि हा तुमचा 0, म्हणजे व्ही आणि एक्सच्या मध्ये म्हणजे हा एक रेजिस्टर आपण ड्रॉ केला. ठीक आहे, त्याला आपण आर म्हटलं. त्यानंतर सेकंड बघा, आता हा जो रेजिस्टर आहे हा एक्स आणि वायच्या मध्ये, हा रेजिस्टर कुठे एक्स आणि वायच्या मध्ये, म्हणजे हा रेजिस्टर तुमचा कुठे एक्स आणि वायच्या मध्ये, त्याला आपण आर म्हणू. हा रेजिस्टर झाला. त्यानंतर बघा हा रेजिस्टर कुठे वाय आणि बीच्या मध्ये, म्हणजे हा रेजिस्टर कुठे वाय आणि बीच्या मध्ये, हा रेजिस्टर झाला. त्यानंतर हा रेजिस्टर बघा एक्स आणि 0च्या मध्ये, एक्स आणि 0च्या मध्ये, म्हणजे हा रेजिस्टर कुठे एक्स आणि 0च्या मध्ये. त्यानंतर आता राहिला बघा हा कुठे तुमचा व्ही आणि वायच्या मध्ये, म्हणजे हा कुठे आला व्ही आणि वायच्या मध्ये. हे झालं तुमचं वेस्टर्न नेटवर्क. ठीक आहे, मग आता R1/R2 = R3/R4, म्हणजे हा तुमचा नेटवर्क कसा आहे बॅलन्स आहे. म्हणजे याचा अर्थ जर का हा रिमूव्ह आपल्याला आर काय करतील रिमूव्ह करता येईल. हा जर का रिमूव्ह झाला म्हणजे काय असेल तुमचा आर आणि हा काय तुमचा सिरीजमध्ये. ठीक आहे, आणि हा तुमचा आर आणि आर कसा असेल तुमचा हा पण सिरीजमध्ये, म्हणजे हा 2R हा 2R तुमचे पॅरललमध्ये. जर का 2R पॅरलमध्ये असतील त्याचा अर्थ काय सांगतो आपण, आपल्याकडे फॉर्म्युला असतो इफेक्टिव्ह रेजिस्टन्स अपॉन एन, म्हणजे किती लिहितो आपण 2R/2, म्हणजे नंबर ऑफ रेजिस्टर्स काय लिहिणार आपण बघा 2R/2, म्हणजे किती असेल आन्सर त्याचं आर असेल. म्हणजे याचं जे काही इफेक्टिव्ह रेजिस्टन्स किती आला आर आला. आता फक्त प्रॉब्लेममध्ये काय असेल की आरच्या जागी तुम्हाला 2 ओम 3 ओम 5 ओम असं काहीतरी दिलेलं असेल. फक्त तो बॅलन्स आहे की नाही तुम्हाला चेक करायचा आणि प्रॉब्लेम काय करायचा सॉल्व्ह करायचा आहे. तर अशा प्रकारे जे काही प्रॉब्लेम्स हे तुम्हाला जनरली सॉल्व्ह करायचे असतात. त्यानंतर नेक्स्ट आहे थर्ड नंबर, फाइंड इक्विव्हॅलेंट रेजिस्टन्स बिटवीन ए अँड बी. बघा आता हा प्रॉब्लेममध्ये तुम्हाला पुन्हा 5 रेजिस्टर दिलेले आणि ते कनेक्ट करताना या फॉर्ममध्ये आपण दिलेले. ठीक आहे, तर मग आता हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करताना पुन्हा आपण काय करणार, आपल्याकडे पोटेन्शियल मेथड आहे
ती पोटेन्शियल काय करू आपण अप्लाय करूया. ठीक आहे. मग आता बघा या पॉईंट इथं आपण व्ही पोटेन्शियल अप्लाय केलं. एक इमेजिनरी बॅटरी कनेक्ट केल्यास आपण कन्सिडर करू. इथं पोटेन्शियल असेल व्ही, इथं असेल 0. इथं 0 आहे तर इथं काही नाही, म्हणजे इथं 0 असेल, इथेही 0 असेल, इथेही 0 असेल. ओके. त्यानंतर इथं व्ही, तर इथं पण काय असेल व्ही पोटेन्शियल असेल. इथं व्ही, तर इथून इथं पण काय असेल व्ही पोटेन्शियल असेल. ओके. मग आता बघा आता इथं पोटेन्शियल चेंज होईल, म्हणजे आपल्याला इथं काहीतरी एक पॉईंट घ्यावं लागेल, इथे काहीतरी पॉईंट घ्यावं लागेल. मग आता हा व्ही, तर इथं आपण समजा एक एक्स हा पॉईंट कन्सिडर करूया आणि इथे एक वाय पॉईंट कन्सिडर करू. ठीक आहे. मग आता हा वाय पॉईंट असेल तर इथलं पोटेन्शियल पण काय असेल वाय असला असं आपण कन्सिडर करू. ठीक आहे. मग आता बघा आपल्या वेस्टर्न नेटवर्कच्या फॉर्ममध्ये लिहिता येते का बघा, लक्षात इकडं. सगळ्यात पहिले बघू आपण हा रेजिस्टर कुठे बघा व्ही आणि वायच्या मध्ये, म्हणजे आपल्याला पुन्हा 4 रेजिस्टर 4 पॉईंट कन्सिडर करायचे. व्ही म्हणजे तुमचा हा ए असेल, त्यानंतर हा तुमचा 0 म्हणजे हा बी पॉईंट, त्यानंतर एक एक्स पॉईंट आणि हा काय तुमचा वाय पॉईंट. बघूया सगळ्यात पहिले आता हा रेजिस्टर बघा कुठे व्ही आणि वायच्या मध्ये, म्हणजे व्ही आणि वाय म्हणजे ए आणि वायच्या मध्ये, म्हणजे हा रेजिस्टर आपण इथं ड्रॉ करू व्ही आणि वायच्या मध्ये. ओके. त्यानंतर हा रेजिस्टर बघा कुठे व्ही आणि एक्सच्या मध्ये, म्हणजे व्ही आणि एक्सच्या मध्ये हा रेजिस्टर आपण इथं ड्रॉ केला. त्यानंतर पुढचा बघा कुठे एक्स आणि वायच्या मध्ये, म्हणजे हा रेजिस्टर कुठे तुमचा एक्स आणि वायच्या मध्ये दिसणार, म्हणजे हा पण रेजिस्टर झाला तुमचा एक्स आणि वायच्या मध्ये. त्यानंतर हा बघा कुठे वाय आणि 0च्या मध्ये, हा रेजिस्टर झाला तुमचा कुठे वाय आणि 0च्या मध्ये. ओके. वाय आणि 0च्या मध्ये. त्यानंतर हा बघा एक्स आणि 0च्या मध्ये, म्हणजे हा रेजिस्टर तुमचा एक्स आणि 0च्या मध्ये. त्यानंतर हा एक रेजिस्टर तो कुठे तुमचा बघा आता व्ही आणि 0च्या मध्ये, म्हणजे हा तुमचा रेजिस्टर कुठे व्ही आणि 0च्या मध्ये. आता हा तुमचा कनेक्ट नाही, लक्षात ठेवा हा रेजिस्टर आपण कनेक्ट केला नाही, तो असा आपण कुठून तरी तो बाहेरून जातोय असं आपण कन्सिडर करूया. ठीक आहे. म्हणजे बाहेरूनच जातोय तो, फक्त हा रेजिस्टर तुमचा काय असेल तर बॅलन्स असेल. मग आता जर का आपण प्रॉब्लेम सॉल्व्ह केला तर बघा काय कन्सिडर करणार आपण, जर का R1/R3 इक्वल टू R2/R4 R3/R4 असेल तर त्यास तुमचं नेटवर्क काय असतं बॅलन्स असतं. ठीक आहे. म्हणजे याचा अर्थ हा जो का तुमचा आर हा काही रिमूव्ह होईल. मग आता जो का तो रिमूव्ह झाला तर तुमच्याकडे काय मिळेल बघा, हा आर आणि हा आर काय तुमचा सिरीजमध्ये म्हणजे 2R मिळेल. त्यानंतर ए आणि बीच्या अक्रॉस हा एक रेजिस्टर आला तुमचा. ठीक आहे. म्हणजे तो काय असेल तुमचा पॅरललमध्ये. त्यानंतर हा पण सिरीजमध्ये, म्हणजे हा पण किती असेल तुमचा 2R, म्हणजे हा तुमचा मिळाला 2R आर आणि 2R, आणि आपल्याला इथं इक्वेशन फाइंड आउट करायचे. मग आता बघा 2R आणि म्हणजे हा काय तुमचं सगळे सिरीज पॅरललमध्ये, म्हणजे 1/2R प्लस 1/R प्लस 1/2R. यांचं LCM घेतलं तर किती मिळेल बघा 2R, म्हणजे आपल्याला हा मिळेल 1 प्लस 2 प्लस 1, म्हणजे किती मिळेल आन्सर येईल बघा तुमचं 4/2R. म्हणजे त्याचा अर्थ काय बघा तुमचा आन्सर किती येईल 2/R. म्हणजे याचा अर्थ काय तुमचं जे काय आन्सर आहे ते आन्सर किती आलं 2/R. आरची व्हॅल्यू जी काय असेल तुमची, त्या आरची व्हॅल्यू काय करायची आपल्याला इक्वेशनमध्ये सबस्टिट्यूट करायची. म्हणजे या मेथडने तुम्ही वेस्टर्न नेटवर्क ह्या मेथडने तुम्ही कोणत्याही प्रकारचे प्रॉब्लेम काय करू शकतात इझिली सॉल्व्ह करू शकतात. फक्त कोणते की ज्या ठिकाणी 5 किंवा 5पेक्षा जास्त रेजिस्टर असतील त्या सिच्युएशनमध्ये. कधी काही सिच्युएशन थोडी चेंजही करतील, फक्त काय करतील की तर समजा सर्किट दिला असेल तर एखादा रेजिस्टर एक्सटर्नली अप्लाय केला असेल. ठीक आहे. तर ते एक्सटर्नली अप्लाय केल्यानंतर तो सिरीजमध्ये किंवा पॅरलमध्ये चेक करायचा आणि प्रॉब्लेम काय करायचा सॉल्व्ह करायचा. जर काही प्रॉब्लेम समजले असतील तर तुमच्यासाठी 2 होमवर्क क्वेश्चन दिलेले आहे. ते होमवर्क क्वेश्चन तुम्हाला काय करायचे सॉल्व्ह करायचे. हा जनरली तुम्हाला एक वेस्टर्न नेटवर्क दिलेला आहे. ठीक. 5 ओम 4 ओम 8 ओम आणि 10 ओम. इथं व्हॅल्यू दिलेली नाही, समजून घ्यायची. ठीक आहे. त्यानंतर सेकंड आहे फाइंड इक्विव्हॅलंट रेजिस्टन्स बिटवीन P अँड Q. ठीक आहे. व्हॅल्यू दिलेल्या 1 ओम 1 ओम 2 ओम 1 ओम आणि ओके. प्रॉब्लेम थोडासा इथं व्हॅल्यू दिली तुम्हाला 7 ओम, त्याच्याने तुम्हाला व्हॅल्यू कॅल्क्युलेट करण्यासाठी बघा, आणि इथं दिलेलं व्हॅल्यू आता 1 ओम. ठीक आहे. तर ह्या प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा आणि त्याचा आन्सर मला कमेंटमध्ये टाकायचा. ठीक आहे. थँक्यू स्टुडंट्स फॉर टुडेज लेक्चर.